नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण डिपार्टमेंटल PSIच्या एक्झाम करता एक प्रीवियस इयर क्वेश्चनची व्हिडिओ लेक्चरची सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजच्या अंतर्गत तुम्हाला डिपार्टमेंटल PSIच्या सन 2008 पासून ते सन 2021 पर्यंत जे झालेले पेपर्स आहेत त्या पेपरचं स्पष्टीकरणांचे व्हिडिओ तुम्हाला या सिरीजच्या अंतर्गत पाहायला मिळतील आणि ही व्हिडिओ लेक्चरची सिरीज पाहण्यासाठी तुम्हाला किशोर लवठे अकॅडमी हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। केवळ आजचं लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर पाहता येईल। उर्वरित लेक्चर्स पाहण्यासाठी तुम्हाला किशोर लवठे अकॅडमी हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये हे व्हिडिओ लेक्चर्स पाहता येतील। आता ह्या व्हिडिओ लेक्चर्स सिरीजमध्ये वेगळेपण काय आहे? या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेकरता एकूण 8 व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत। जे आपल्याला पूर्वपरीक्षेकरता 8 विषय आहेत त्या 8 विषयाचा प्रत्येकी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि यापूर्वीच्या आपण 9 प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत आणि मग ह्याच्या प्रत्येक पेपरचे 8 व्हिडिओ याप्रमाणे 9 पेपरचे 8 9 72 व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत आणि तुम्हाला पाहिजे त्या विषयाचा आणि पाहिजे त्या वर्षातील प्रश्नांचा व्हिडिओ तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनमध्ये पाहता येईल। त्यामुळं तुम्ही जो विषय अभ्यास करताय त्या विषयांचे व्हिडिओ तुम्हाला तर सहजपणे पाहायला मिळतील आणि प्रत्येक प्रश्नाचं अचूक आणि सखोल स्पष्टीकरण करणारे हे व्हिडिओ आहेत। पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी ह्या व्हिडिओंची तुम्हाला नक्की मदत होईल याची मी हमी देतो। आता या पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचं स्पष्टीकरण करणारं एक पुस्तक देखील आपलं लवकरच येत आहे। हे स्लाइडमध्ये दिसत असलेल्या या रंगाचं हे कव्हर असणारं हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे। आता या सिरीजच्या अंतर्गत आपण आज लेक्चर बघणार आहोत ते भारताचे शेजारी राष्ट्रांशी संबंध या घटकावर सन 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला एकूण 9 घटक आहेत। मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, समाजसुधारक आणि भारताचे शेजारी राष्ट्राशी असणारे संबंध आणि शेवटचा घटक म्हणजे चालू घडामोडी। ह्या चालू घडामोडी वगळता अन्य सर्व घटकांचे याप्रमाणे व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? सन 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये भारताचे शेजारी राष्ट्रांशी असणारे संबंध या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता या घटकावर ह्या 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न विचारण्यात आले होते। आता इथं घटकांचं नाव आहे भारताचे शेजारी राष्ट्राशी संबंध। आता यामध्ये मग कोणकोणत्या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करावा लागेल? यापूर्वी 2008 पासून ते 2021 पर्यंत या झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचं जर वर्गीकरण केलं तर त्या वर्गीकरणावरून असं लक्षात येतं की विचारण्यात आलेले प्रश्न ह्या नमूद केलेल्या घटकावर आहेत। काही भारताच्या शेजारी राष्ट्राशी असणारे संबंध भारत, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका आणि मालदीव हे 9 भारताचे शेजारी देश यांच्याशी भारताचे जे संबंध आहेत त्या संबंधावर आधारित हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। सोबतच सार्क आणि आसियान ह्या 2 संघटनांच्या बाबतीत देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि सोबत याशिवाय भारताच्या परराष्ट्र धोरणावर सर्वसाधारण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत की भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य घटक, वैशिष्ट्य, मूळ आधार अशा प्रकारचे सहजपणे सोडवता येण्यासारखे प्रश्न परराष्ट्र धोरणावर विचारण्यात आलेले आहेत। आता या सगळ्या घटकांचा अभ्यास करत असताना आपल्याला दोन्ही बाजूंनी अभ्यास करावा लागेल। आता हे भारताचे शेजारी असणारे हे जे 9 देश इथं नमूद करण्यात आलेले आहेत या देशांसोबत भारताच्या संबंधाचं वर्गीकरण आपल्याला 2 गटामध्ये करता येईल। एक पहिला म्हणजे वादग्रस्त मुद्दे आणि दुसरा सहकार्याचे मुद्दे आणि या 2 घटकांच्या बाबतीमध्ये
त्यातील मुद्द्यांची एक यादी तयार केली तर आपल्याला भारताचे शेजारी राष्ट्रांसोबत असणाऱ्या संबंधांचा चांगला अभ्यास करता येईल. पसारा वाचण्यामध्ये काही एक अर्थ नाहीये. योग्य दिशेने आणि योग्य रीतीने जर अभ्यास केला तर या घटकावर जे 5 प्रश्न विचारले जातात त्या 5च्या 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजपणे देता येतील आणि हे 5च्या 5 गुण आपल्याला मिळतील. आता 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये या घटकावर काय प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्याची स्पष्टीकरण आपण या ठिकाणी समजावून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे तो भारत आणि नेपाळ यांच्या संबंधावर आधारित असणारा हा पहिला प्रश्न आहे. बघूया पहिला प्रश्न काय आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकार व नेपाळ सरकारने शांतता व मैत्रीच्या करारावर स्वाक्षरी केली? अतिशय महत्वाचा भारत नेपाळ संबंधातील महत्वाचा एक मुद्दा म्हणजे भारत नेपाळ मैत्री करार. 1950 मध्ये हा घडून आलेला करार आहे. जुलै 1950 मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये हा मैत्री करार झाला आणि या कराराप्रमाणे काय घडलं. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये मुक्त सीमा आहे. कुठल्याही प्रकारच्या परवान्याची विसाची कोणतीही आवश्यकता नाही. आपण नेपाळमध्ये जाऊ शकतो आणि नेपाळी लोक भारतामध्ये येऊ शकतात. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये मुक्त सीमा असणारा हा 1950चा करार झाला आणि या करारावरच भारत आणि नेपाळ यांचे संबंध चांगले निर्माण झाले. भारत आणि नेपाळ यांच्यामधील संबंधांना 1950 मध्ये जरी सुरुवात झाली असली तरी सलगपणे मैत्रीचे किंवा सलगपणे शत्रुत्वाचे संबंध कधीही नव्हते. नेहमीच भारत आणि नेपाळ यांच्यामधील संबंधांच्या मध्ये चढ उतार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता हे भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधांच्या बाबतीमध्ये 4 मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. पहिला मुद्दा तर हा आपण बघितला, भारत सरकार आणि नेपाळ यांच्यामध्ये झालेला हा मैत्री करार. दुसरा मुद्दा आहे तो नदींच्या पाणी वाटपाचा प्रश्न. गंडक, कोशी, त्रिशूली आणि महाकाली ह्या 4 नद्यांच्या पाणी वाटपाचा प्रश्न हा भारत आणि नेपाळ यांच्यामधला हा वादग्रस्त मुद्दा आहे. पुढचा मुद्दा वादग्रस्त आहे तो म्हणजे कालापाणी. कालापाणी हा एक छोटासा भूभाग आहे. भारत, नेपाळ आणि चीन ह्या 3 देशांच्या सीमेवर असणारा हा कालापाणी नावाचा हा छोटासा प्रदेश. 1962 मध्ये भारतानं हा कालापाणी नावाचा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतला. अलीकडच्या काळामध्ये नेपाळ देशानं या कालापाणी प्रदेशावर आपला हक्क सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळं भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये हा कालापाणी वादग्रस्त प्रश्न बनलेला आहे. भारत नेपाळ मधला पुढचा आणखीन एक वादग्रस्त मुद्दा म्हणजे चीन आणि नेपाळ यांच्यामधील संबंध. की नेपाळचे चीन बरोबर असणारे संबंध यामुळं भारताला नेहमीच भीती वाटत असते. नेपाळला भीती वाटते की भारताच्या वर्चस्वाची, की भारत आपल्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करेल अशी नेपाळला नेहमीच भीती वाटत असते. म्हणून नेपाळ काय करतो, चीन सोबत मैत्री करण्याचा किंवा संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि नेपाळचे चीन सोबत वाढते संबंध हा भारत आणि नेपाळ यांच्यामधला हा तणावाचा एक मुद्दा आहे. आणि चौथा मुद्दा आहे भारत आणि नेपाळ यांच्यामधला तो म्हणजे मुक्त सीमा, की भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये मुक्त सीमा आहे. भारतातून नेपाळमध्ये जाण्यासाठी किंवा नेपाळमधून भारतात येण्यासाठी कोणत्याही विसाची आवश्यकता नाहीये किंवा कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही. आणि ही मुक्त सीमा हा भारताला चिंतेचा विषय वाटते. कारण नेपाळमधून भारतामध्ये होणारं नक्षलवाद्यांचं आगमन किंवा नक्षलवाद्यांचा प्रवेश हा भारतासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. हे होते भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये असणाऱ्या संबंधांचा आढावा. आता 1950 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये मैत्रीचा करार झाला. हा मैत्रीचा करार सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये वादग्रस्त प्रश्न बनत चाललेला आहे. कारण नेपाळमधील जनतेकडून नेहमीच मागणी होत असते, सरकारवर दबाव टाकला जातो की भारत आणि नेपाळ यांच्यामधील मैत्री करार हा नव्याने करण्यात यावा.
त्यातील अटी आणि शर्ती बदलण्यात याव्यात आणि भारत आणि नेपाळ हा मैत्री करार नव्यानं करावा अशी मागणी केली जाते. हाही भारत आणि नेपाळ यांच्यामधला हा वादग्रस्त प्रश्न आहे. जसा भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये हा मैत्री करार घडून आला, तसा आणखीन कोणकोणत्या देशामध्ये कोणकोणत्या देशासोबत भारतानं मैत्री करार केलेला आहे असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्याकरता हे 4 देशांची यादी नीट लक्षात ठेवा. 1949 ला भूतान सोबत मैत्री करार झाला. 1950 ला नेपाळ सोबत मैत्री करार झाला. 1951 ला म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेशासोबत आपला मैत्री करार झाला. तर 1971 ला बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर 1972 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये मैत्री करार संपन्न झाला. हे 4 वर्ष आणि 4 देश आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतील की भारतानं केलेले हे मैत्रीचे करार. त्याचा क्रम लावायचा प्रश्न येऊ शकतो किंवा जोड्या लावायचा प्रश्न येऊ शकतो किंवा स्वतंत्रपणे एखाद्या देशासोबत भारतानं मैत्रीचा करार केव्हा केला अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला यावर अपेक्षित आहे. पुढे जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न हा पूर्वेकडे पहा या धोरणावर आहे. प्रश्न काय आहे बघूया. पूर्वेकडे पहा या धोरणाचा उद्देश काय आहे. पहिला पर्याय आहे पूर्व आशियाई देशांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध वाढवणे, शीतयुद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे. पर्याय क्रमांक 3 आहे पूर्व आशियात देशांचे सामरिक विस्तार करणे. चौथा पर्याय आहे चीन सोबत सशक्त संबंध स्थापित करणे. आता 1990च्या दशकामध्ये ही लुक ईस्ट पॉलिसी अस्तित्वात आली किंवा अंमलात आली. 1990च्या दशकामध्ये ज्यावेळी भारताकडील चलन साठा संपुष्टात आला होता, परकीय चलन साठा कमी झाला होता आणि त्या काळामध्ये 1991 मध्ये भारतामध्ये निवडणुका झाल्या आणि निवडणुकांच्या नंतर PV नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान बनले आणि आर्थिक सुधारणांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये देखील बदल होऊ लागले आणि या बदलत्या परराष्ट्र धोरणाचाच एक भाग म्हणून भारतानं लुक ईस्ट पॉलिसी आणली. आता लुक ईस्ट पॉलिसी कधी आणली याबाबत कधी 1991चा उल्लेख येतो तर कधी 1992चा उल्लेख येतो. 1990च्या दशकात आलेली ही लुक ईस्ट पॉलिसी पूर्वेकडे पहा धोरण, ह्या धोरणाचे 3 उद्देश होते की पहिलं की या पूर्व आशियाई देशांसोबत भारताचे राजकीय संबंध सुधारणे. दुसरं उद्दिष्ट होतं या पूर्व आशियाई देशासोबत व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध निर्माण करणं. आणि तिसरं उद्दिष्ट होतं पूर्व आशियाई देशासोबत संरक्षण संबंध प्रस्थापित करणं. ह्या 3 मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून 1990च्या दशकामध्ये PV नरसिंहराव, भारताचे पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी पूर्वेकडे पहा म्हणजेच लुक ईस्ट पॉलिसी सुरू केली होती. आणि ह्या लुक ईस्ट पॉलिसीचं रूपांतर 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या लुक ईस्ट पॉलिसीचं रूपांतर ऍक्ट ईस्ट पॉलिसी यामध्ये केलं. बघा 1991-92 मध्ये लुक ईस्ट पॉलिसी आली होती, त्यावेळी पंतप्रधान होते PV नरसिंहराव आणि या लुक ईस्ट पॉलिसीचं रूपांतर सन 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पॉलिसीचं रूपांतर हे ऍक्ट ईस्ट पॉलिसी यामध्ये रूपांतर केलं. ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव नीट लक्षात ठेवा. ह्या लुक ईस्ट पॉलिसीचीच रूपांतर म्हणजेच ऍक्ट ईस्ट पॉलिसी होय. आता ह्या प्रश्न क्रमांक 2चं उत्तर काय आहे. पर्याय क्रमांक 1 असं याचं उत्तर असेल. यातला तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न हा चीनच्या बाबत आहे. वन बेल्ट वन रोड प्रकल्प हा डॅश डॅश या देशाच्या शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे आणि याचं उत्तर आहे चीन. पर्याय क्रमांक 2 चीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता हा प्रश्न चालू घडामोडीवर आधारित असणारा हा प्रश्न आहे. भारताचे जे शेजारी देश आहेत त्या शेजारी देशांच्याकडून जे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले जातात त्या प्रकल्पाबाबत असणारा हा प्रश्न आहे. खरं तर हा वन बेल्ट वन रोड हा प्रोजेक्ट म्हणजे हा चीनच्या परराष्ट्र धोरणाचाच एक भाग आहे.
सन 2013 मध्ये या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात झाली होती. चीनचे तत्कालीन राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. आणि हा प्रकल्प काय आहे? हा प्रकल्प मध्य आशियातून म्हणजे चीनमधून सुरू होतो. चीन, आफ्रिका आणि युरोप ह्या 3 खंडातील 60 पेक्षा जास्त देशांना जोडणारा हा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पाला, या रोडलाच आणखीन 2 नावं आहेत. 21व्या शतकातील समुद्री रेशीम मार्ग आणि आणखीन एक नाव आहे ते म्हणजे सिल्क रोड इकॉनॉमिक बेल्ट या नावानं हा प्रोजेक्ट किंवा हा रोड ओळखला जातो. चीनच्या परराष्ट्र धोरणाचा अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा भाग आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. AIF डॅम जे पूर्वी सल्मा धरण म्हणून ओळखले जाई ते कोणत्या देशात आहे? हा प्रश्न निव्वळ चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांच्या बाबत घडणाऱ्या घटनेच्या बाबत हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता हे सल्मा धरण यावरच प्रश्न काय विचारण्यात आला होता त्या पाठीमागील कारण देखील आपण समजून घेऊया. सल्मा धरण हे अफगाणिस्तानमध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आहे. अफगाणिस्तान या देशामध्ये हे सल्मा धरण आहे. आता हे सल्मा धरण आणि आपला अभ्यासक्रम याचा काय संबंध आहे? निश्चितपणे संबंध आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या राजकीय संबंधातून भारतानं हे अफगाणिस्तानमध्ये सल्मा धरण बांधण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवली होती. आणि भारताच्या सहकार्यामुळेच हा अफगाणिस्तानमध्ये हे सल्मा धरण उभारलं जाऊ शकलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून हे सल्मा धरण ओळखलं जातं. मग 2017च्या एक्झाम मध्ये हा प्रश्न काय विचारण्यात आला? कारण 2017 मध्येच ह्या सल्मा धरणाच्या परिसरामध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. आणि तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यांच्यामुळं हे सल्मा धरण प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. म्हणून 2017च्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. म्हणजे भारत आणि शेजारी राष्ट्रांच्या संबंधाच्या बाबत ज्या नवीनतम घडामोडी घडतात त्या घडामोडीच्या अनुषंगाने देखील आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि ह्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर काही लेक्चर्स देखील बघायला मिळतील. ते लेक्चर अवश्य पहा. पुढे जाऊया. यातला 5वा आणि शेवटचा प्रश्न. काय प्रश्न आहे बघूया. खालीलपैकी कोणता देश हा बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी उपक्रम बिमस्टेकचा सदस्य नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान. आता भारत ज्या प्रादेशिक संघटनांचा सदस्य आहे त्या प्रादेशिक संघटनांच्या बाबतीत हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला 2023च्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत असताना भारत ज्या ज्या प्रादेशिक संघटनांचा सदस्य आहे त्या प्रादेशिक संघटना देखील आपल्याला अभ्यासाव्या लागतील. मग ही बिमस्टेक नावाची संघटना आहे. ह्या संघटनेमध्ये एकूण 7 सदस्य राष्ट्र आहेत. आता ही 7 सदस्य राष्ट्र आपल्याला नीट लक्षात ठेवावी लागतील. आता ही बिमस्टेक ही संघटना बँकॉक घोषणापत्राप्रमाणे सन 1997 मध्ये याची स्थापना झाली होती. आणि या बिमस्टेक संघटनेचं जे हेडक्वार्टर आहे ते हेडक्वार्टर हे ढाका या ठिकाणी आहे. तर ढाका कुठं आहे? ढाका ही बांगलादेशची राजधानी. या ढाका या शहरामध्ये ह्या बिमस्टेक संघटनेचं मुख्यालय किंवा हेडक्वार्टर आहे. ह्या बिमस्टेक संघटना ही सार्कच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेली आहे. शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये 1985 ला सार्कची स्थापना झाली आणि 1997 म्हणजे शीतयुद्ध संपल्यानंतर ह्या बिमस्टेकची स्थापना झाली. सार्क आणि बिमस्टेक या दोन्हींच्या मध्ये असणारा महत्त्वपूर्ण एक फरक म्हणजे या बिमस्टेक संघटनांच्या सदस्यांच्या मध्ये एकवाक्यता आहे. तशी एकवाक्यता सार्क राष्ट्रांच्या मध्ये आपल्याला दिसून येत नाही. ह्या बिमस्टेक संघटनेमध्ये सार्क सदस्यांच्या पैकी 5 सदस्य आहेत. या 7 सदस्यांच्या मध्ये 5 सदस्य ही सार्क राष्ट्र आहेत. कोणकोणती? बांगलादेश, भूतान, भारत, त्यानंतर श्रीलंका आणि नेपाळ ही 5 सार्क राष्ट्र या बिमस्टेक संघटनेमध्येच आहेत. आणि या पूर्व आशियाई देशांच्या पैकी थायलंड,
आणि म्यानमार हे 2 देश मात्र सार्कचे सदस्य नाहीत. आता या बिमस्टेक संघटनेमध्ये सार्क मधले कोणकोणते राष्ट्र नाही आहेत? एक पाकिस्तान नाही, तो तर आपल्या पर्यायामध्येच नमूद आहे. आणखीन कोण नाही? अफगाणिस्तान नाही. आणि शेवटचा मालदीव. हे 3 राष्ट्र ह्या बिमस्टेक संघटनेची म्हणजे सार्क मधले हे 3 राष्ट्र कोणकोणते? पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव ही 3 राष्ट्र ही बिमस्टेक मध्ये सहभागी नाही आहेत. हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं. हे होते या भारताच्या शेजारी देशांची संबंध या घटकावर सन 2017च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची स्पष्टीकरण. अशा प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक विषयाची स्पष्टीकरण पाहण्यासाठी तुम्हाला किशोर लवटे अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि त्यावर हे व्हिडिओ तुम्हाला पाहता येते. थांबूया इथं. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.